नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं संपूर्ण सातगाव भुसारी दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये खूप स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं श्री महादेव मंदिर, श्री विष्णू भगवानांचं मंदिर. या भागामध्ये पाहूया आपण सातगाव भुसारीतील वेगवेगळी ऐतिहासिक सर्वधर्मीय स्थाने. ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर सातगाव भुसारीकर असणार तर हॅशटॅग सातगाव भुसारीकर असं नक्की लिहा. आजचे जर्नी चालू करूया. इथे आणखी एक मंदिर आहे, श्री गणपतींचं मंदिर आहे. हे मंदिर त्या कॉम्प्लेक्समध्ये तर नाही येत, पण त्याच्या जवळ येतं. हे बघा, हे चौथं मंदिर म्हणूया आपण इथलं. हे श्री गणपतींचं मंदिर आहे. आत श्री गणाजी आहे आणि हे अगदी समोरच येतं, पण मला माहिती नव्हतं, त्यामुळे मी हे दाखवतो आहे तुम्हाला. हे बघा, हे श्री गणपती आहे, त्यांची ही सुंदरशी प्रतिमा आहे. हे आहेत सातगाव भुसारी श्री गणपती. हे छोटंसं गर्भगृह आहे, अगदी छोटंसं मंदिर आहे. येथे एक प्रतिमा आहे, हे बघा. आणि हे श्री गणपती, सातगाव भुसारीचे श्री गणपती. हे एक ऐतिहासिक मंदिर आहे, दर्शन घेऊया आपण. चला बाहेर जाऊया. दरवाजा एवढा छोटा आहे की वाकून जावं. इथे आणखी एक प्रतिमा आहे. हां, आणि हे सुंदरचं सातगाव भुसारी गाव आहे. इथे शाळासुद्धा आहे समोरच. इथे वर महाराजांची एक सुंदर प्रतिमा आहे, तीही मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या श्री गणपतींच्या मंदिराची ही जी द्वार शाखा आहे ती पहा. हे बघा, इथे ही पूर्ण नाही आहे, अर्थात ही नवीन प्रकारे त्यांनी बांधली आहे. मंदिर पडझड झाले असणार किंवा राहिलेल्या भागापासून ते बांधले असणार. तर असं काहीसं आहे. बंद करूया आपण. गणपतींचे दर्शन आपण घेतले आहे. लॉक करूया आहे. इथे महादेव सुद्धा आहेत बाहेर. तर हे आहेत माझे छोटे छोटे सातगाव भुसारीचे मित्र आणि मागे आहे त्यांची सुंदरशी शाळा. या शाळेचं काय नाव आहे? सातगाव भुसारीची जिल्हा परिषदेची शाळा. चलो, थँक्यू. हे बघा, ही सुंदरशी शाळा आहे. तर ह्या मंदिर परिसरात ना अनेक ऐतिहासिक भाग तुम्हाला अजूनही पाहायला मिळतात. इथे अजूनही काही ऐतिहासिक भाग आहेत या मंदिराचे. म्हणजे इथे बरीच मंदिरं असावेत कदाचित जुन्या काळामध्ये. इथे महाराजांचं एवढं सुंदर पुतळा आहे, अश्वारूढ प्रतिमा आहे महाराजांची. त्यांना इथनंच प्रणाम करूया. आणि इथनं हायवे आहे, रोड गेला आहे. आता तुम्ही जर समोर जाणार इथनं तर तुम्ही पिंपळगाव सरायम नावाचं गाव आहे, जिथे सैलानी बाबांचा दर्गासुद्धा आहे, तिकडे जाऊ शकता. अगदी निवांत गाव आहे. तुम्ही कधी आलात तर या ठिकाणी नक्की या. एक दिवस मस्तपैकी तुमची सहल होईल या ठिकाणी आलात तर. आणि इथे बऱ्याच ठिकाणी जे आहेत पुरातन जे अवशेष आहेत ते विखुरले गेले आहेत. मे बी पुराण काळामध्ये जे इथे जे मोठमोठे दगड दिसतात तुम्हाला, ते कारागिरांनी किंवा ते राजा महाराजांनी आणून ठेवले असावेत की एवढे दुरून कुठे असं म्हणायचं ना. हेमाडत पंथ किंवा हेमाद्री पंथ जे होते ते मंदिरांचे ढाचे तयार करून ठेवायचे. इथे हनुमंत आहेत, हे हनुमंताचं मंदिर आहे. आणि वर गणाजी आहेत विराजमान. ही फार सुंदर प्रतिमा आहे, शेंदूर लावला आहे त्यांना. हे सातगाव भुसारीचे मुख्य हनुमंत आहेत. हे बघा, हा जो कॉम्प्लेक्स आहे ना,
इथे बरीच मंदिरं आहेत. मुख्य मंदिरं तुम्हाला दिसत असणार. भगवान विष्णू मंदिर आहे, सीताराणी आहे. मग त्याच बाजूला आणखी एक मंदिर जे आहे ते महादेवांचे मंदिर आहे. पण मी खरं तर महादेव मंदिराकडूनच गेलो होतो, त्या एंट्रन्सकडून समोरून. इथे आणखी गणपती मंदिर आहे आणि बरेच जे मंदिरांचे भाग आहेत ते विखुरले गेले आहेत. समोरच जिल्हा परिषदेची शाळासुद्धा आहे इथली, सातगाव भुसारीची. हे बघा, मंदिरांचे जे अवशेष आहेत ते सगळीकडे जसे विखुरले आहेत ते अजूनही तुम्ही पाहू शकता. या गावात सगळीकडे तुम्हाला ते दिसणार. आणि हे गाव किती पुरातन आहे हे तुम्हाला ते सांगतील. इथे महादेव आहेत परत आणि हे सुंदरसं पिंपळ वृक्ष आहे. इथे आणखी समोर जर जाल तर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो. कारण आपण आज हे सातगाव भुसारीच पाहतो आहोत. किती सुंदर गाव आहे. तर मी आलो आहे श्री हनुमंताच्या मंदिरामध्ये. सातगाव भुसारीमधले मुख्य मंदिरं पाहून इथे हनुमंताचं सुंदर मंदिर आहे. आणि गावातील अनेक सुजाण नागरिक इथे आहेत, ते मला या सगळ्या जागांबद्दल माहिती देत होते की इथे त्यांच्या गावामध्ये किती सुंदर सुंदर मंदिर आहेत. तर इथे बरेच व्यक्ती आहेत, ते माहितीसुद्धा देत होते मला या सगळ्या जागांबद्दल. आणि खूप सुंदर गाव आहे. तुम्ही आलात तर इथे या, तुमच्या विशलिस्टमध्ये नक्की ठेवा. हो, ते पण आलेत. तुम्ही आय थिंक गुरं चारून आलात है ना. तर महाराजांची प्रतिमा किती सुंदर दिसते. हे इथलं हनुमंत मंदिर आहे. मी या गावामध्ये किती मंदिरं आहे हे दाखवतो आहे. आणि इतर धर्मीय धार्मिक स्थळेही पाहूया आपण असल्यास. इथे हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. क्विक दाखवतो मी तुम्हाला. आय थिंक ओपन आहे. हे बघा, विठ्ठल रखुमाईंच्या फार सुंदर अशा प्रतिमा इथे विराजमान आहेत. त्यांना इथनंच प्रणाम करूयात. इथे एक महाराज सुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम करूयात. हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आहे सातगाव भुसारीचं. दर्शन झालंय आपलं, आता बाहेर जाऊयात. तर सातगाव भुसारीहून चिखली, सैलानी चिखली अशा गाड्या जातात. चिखलीकडून तुम्ही सैलानीकडे जाता तेव्हा ही सातगाव भुसारीला येऊन पोहोचता. मधातलं गाव आहे सातगाव भुसारी. तर बघा, ही बस आहे. इथनं तुम्ही आत आला ना सातगाव भुसारीमध्ये, तर इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप आणि त्यात भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या फार सुंदर प्रतिमा आहेत. तर आज जाऊया आणि त्यांना वंदन करूया. इथे बाबासाहेबांची फार सुंदर एक प्रतिमा आहे, त्यांनाही इथनं प्रणाम करूयात. आणि इथे भगवान बुद्धांची फार सुंदर एक प्रतिमा आहे पहा, त्यांनाही इथनंच वंदन करूया. आत्ता दीपभाव इथे दीक्षाभूमीचं एक सुंदरसं पेंटिंग केलं आहे. मागे फोटोसुद्धा आहे बाबासाहेब आणि भगवान बुद्धाचे. तर हे सातगाव भुसारीमध्ये आहे सुंदरसे. ही जी प्रतिमा आहे ती फार सुंदर आहे भगवान बुद्धांची. इथनंच वंदन करूया. हे इथले काही नागरिक आहेत जे मला ॲक्च्युली रोडकडे मी विचारलं होतं तेव्हा घेऊन आले इथपर्यंत. हे सर्व दादा आहे. आणि ही आहे ना सातगाव भुसारीची मस्जिद आहे जिचं काम होत आहे. ती बंद आहे खरं तर, नाहीतर मी तुम्हाला ती दाखवली असते पूर्ण. हे बघा, ही अशी काहीशी दिसते. किती सुंदर घरंही आहे सातगाव भुसारीमध्ये. ही सातगाव भुसारीची ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत कार्यालय. आणि मी बरीचशी मंदिरं तुम्हाला सातगाव भुसारीची दाखवली आहेत. सर्व धर्मीय धार्मिक स्थळे मी दाखवली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच. बाय.